नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय आणि मी मुंबईला राहतो. पण खरं सांगू का, मला शहरापेक्षा गावचं जीवनच जास्त आवडतं. आणि त्यात ही विषय जर कोकणाचा असेल तर गोष्टच वेगळी. माझ्या लेकी स्वर्गात जायचे दोन कोणते दरवाजे असतील तर त्यातला एक श्रीमान रायगडाहून असेल तर दुसरा नक्कीच कोकणातून असेल. आणि अशाच कोकणातल्या एका सुंदर ठिकाणी आज मी जाणार होतो. तसं कोकणात एकटा मी पहिल्यांदाच चाललेलो आणि ट्रेनच्या गर्दीचा काहीच अंदाजा नव्हता. त्यामुळे स्लीपरमध्ये 350 रुपये एक्स्ट्रा देऊन मला जावं लागलं. पहाटे 4 वाजता मी येऊन पोहोचलो धुक्याने लपलेल्या संगमेश्वरमध्ये. इथे वातावरण इतकं थंड असेल असं वाटलं नव्हतं. सकाळच्या गार वातावरणात चहा आणि गरम शिऱ्याने माझ्या वाटेतला थकवा घालवण्याचं काम केलं. त्यानंतर सूर्याच्या पहिल्या किरणासोबतच मी निघालो जवळच असलेल्या सप्तेश्वर मंदिराला भेट द्यायला. संगमेश्वरमधून कसब्याकडे जाताना पुढे असलेल्या धन्वंतरी रुग्णालयासमोरील उजवीकडील एक रस्ता या मंदिराकडे जातो. पुढे हिरव्यागार वृक्षांच्या छायेत असलेल्या घाटसदृश्य रस्त्याने मी मंदिराच्या दिशेने निघालो. माझ्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे मी पायीच तिकडे जाऊ लागलो. मंदिराकडे जाणारा रस्ता खड्या चढाईचा होता, दमही लागत होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं की महादेवाचे दर्शन घ्यायला त्रास तर सहन करावा लागणारच. 4 किलोमीटरचं अंतर पार करून मी येऊन पोहोचलो मंदिराजवळ. बघा, एवढी पायवाट चढवून आपण फायनली मंदिराजवळ आलो आहे. ते बघा मंदिर. मंदिराबाहेरील ओढ्यात पाय धुवून आपण मंदिरात प्रवेश करू शकतो. मंदिरासमोर दगडी दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावनात नंदीची छोटी मूर्ती देखील आहे. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपाच्या मध्यभागी अखंड दगडातील नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहात अखंड पाषाणातील सप्तेश्वराची पिंड आहे. या पिंडीत शिवलिंग नाही, पण त्या जागेवर 1 फूट खोल व 1 फूट व्यास असलेला खोलगट भाग आहे. त्यामध्ये 4 ते 5 छोटे दगडी उंचवटे असून त्यात कायम पाणी असते. येथील एका कोनाड्यात पार्वतीची दगडी मूर्ती देखील आहे. मंदिराच्या नियमांनुसार या गर्भगृहात महिलांना प्रवेश नाही करता येत. या मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक लहान मंदिरही आहे. हे बघा, इथली शिवलिंग बघू शकता तुम्ही. ही पूर्ण खंडित अवस्थेतील आहे, म्हणजे हिच्या सगळ्या ज्या कडा आहेत ना या तुटलेल्या आहेत, पण अजूनही तिची पूजा अर्चना केली जाते. सप्तेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर 12व्या शतकात शिलाहार राजवटीत वाकाटक राजाने बांधल्याचा उल्लेख आहे. 7 प्रवाहांचा स्वामी म्हणजे देव सप्तेश्वर अशी या स्थानाची ओळख आहे. मंदिराजवळ पाण्याचे 2 मोठे कुंड आहेत. त्यामागे चिराच्या दगडांमधील भक्कम 7 कमानी असलेल्या कोठ्या आहेत, ज्यातील 2 कोठ्या या आकाराने मोठ्या आहेत. येथील जलव्यवस्थापन हे प्राचीन स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. येथील बांधकामावर इस्लामिक स्थापत्याचा प्रभाव दिसून येतो. कमानींच्या भिंतीवर आपल्याला वृक्षवेलींचे नक्षीकाम, कमळ, शलभ, व्यालांची म्हणजेच काल्पनिक प्राणी यांची शिल्प कोरलेले दिसतात. येथील डोंगरावर अलकनंदा नदीचा उगम होतो. तिचे पाणी 7 झऱ्यांमार्फत मंदिराच्या मागील भागात येते. तेथून ते पाणी कोठ्यांच्या बाहेर असलेल्या छोट्या कुंडात येते. नंतर बहुमुखी शिवलिंगावरील गोमुखातून
30 फूट लांबी रुंदी असलेल्या मोठ्या कुंडामध्ये येते. या पाण्याचा वापर पिण्यासाठी व येथील पूजाविधीसाठी केला जातो. या कुंडात मोठ्या संख्येने निवळ्या आहेत. निवळ्या असलेले जलस्थान नेहमीच स्वच्छ असते असे मानले जाते. भोगीच्या दिवशी म्हणजेच संक्रांतीला या मंदिरात यात्रा भरते. या दिवशी येथील कुंडांमधील पाणी घागरीने गायमुखावर घालण्याची प्रथा आहे. महाशिवरात्रीचा उत्सवही येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक सप्तेश्वराच्या दर्शनासाठी येतात. मंदिराच्या परिसरात आपल्याला एका वेगळ्याच नीरव शांततेचा अनुभव होतो. कुंडात पाय सोडून लोक नॅचरल पेडिक्युअरचाही वेगळाच अनुभव घेत होते. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणाला सोशल मीडियावर बघितलं असेल, पण प्रत्यक्षात हे ठिकाण त्याहूनही जास्त सुंदर आणि मनाला भुरळ घालणारं आहे. त्यामुळे कोकणात आलात तर एकदा तरी या ठिकाणाला नक्कीच भेट द्या.